हॅलो फ्रेंड्स, मी नेहा आणि मी आज कंपाऊंडबद्दल थोडीशी माहिती घेऊन आली आहे. तर कंपाऊंड यूज केल्यानंतर ते कुठे आणि कसं स्टोअर केलं पाहिजे. तर कंपाऊंड यूज केल्यानंतर ते सगळ्यात पहिलं तर जिथून तुम्ही फोडलं ते आधी एकदम पॅक करायचं व्यवस्थित. छान रबर बँड लावा किंवा आणखीन तुम्ही काही वापरू शकता. रबर बँड त्याला पॅक करून द्यायचं एकदम, की त्याच्यामध्ये हवा नाही गेली पाहिजे अजिबात. आणि आणि एखादी अशी कॅरी बॅग आहे ती वापरायची. त्यात आपल्याला हे कंपाऊंड जे आहे त्याचं पॅक करून ठेवायचं, की याच्यामध्ये बिलकुल हवा लागली नाही पाहिजे गाठ बांधा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे कंपाऊंड आहे ते तुम्हाला फ्रीजमध्ये बिलकुल स्टोअर करायचं नाही आहे. हे बाहेर रूम टेम्परेचरला तुम्हाला स्टोअर करायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते आपण वापरासाठी बाहेर काढलं तर त्याच्यामध्ये मॉइश्चर निर्माण होणार आणि ह्याला पाणी सुटणार. तर याच्यापासून तुम्ही गणाश तर तयार करू शकाल, पण जे आपण केकवर गार्निशिंग वगैरे वापरतो त्याच्यासाठी हे अजिबात यूज होणार नाही. नीट मेल्ट होणार नाही. तुम्हाला जो प्रॉपर रिझल्ट हवा आहे तो मिळणार नाही. तर कंपाऊंड जे आहे ते आपल्याला बाहेरच स्टोअर करायचं आहे, फ्रीजमध्ये अजिबात स्टोअर करायचं नाही आहे. तुम्ही जर बिगनर असाल आणि तुम्हाला ही इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची वाटत असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करायला अजिबात विसरू नका. आणि समजा जर तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल तर तुमच्या बिगनर फ्रेंडला किंवा ज्यांना ह्या गोष्टीबद्दल आवड आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.